काढून थोडं बाजूला गेलं लगेच, काढून लगेच थोडं बाजूला. आता ती घेता आलं नाही ना आम्हाला, थोडं क्रॉस काढा. सत्कार ही यशस्वी मैदान साकारला केसनंद मुक्कामी. विद्यमान सरपंच प्रमोदजी हरगुडे साहेब आणि आखाड्याचे प्रमुख सन्मान्य सचिन अप्पा ढोरे पाटील, मिलिंद नाना कृषीत्पन्न बाजार समितीचे लोकप्रिय संचालक मिलिंद नानाचा, सरपंच साहेबाचा, सचिनजी ढोरे पाटील साहेबांचा सन्मान, सचिन ओंकारजी शिंदे, हिंद केसरी अभित दादा कटके, नॅशनल चॅम्पियन गणेशजी हरगुडे पैलवान हे आखाड्यामध्ये सन्मान करतील. नवनिर्वाचित सरपंच प्रमोदजी हरगुडे साहेब आपण आखाड्यामध्ये चला, ज्यांनी या मैदानामध्ये गेली 3 तास झालं प्रत्येक आलेल्या माणसाचं विशेष लक्ष देऊन कौतुक केलं, स्वागत केलं. प्रत्येक आलेल्या गावात माणूस खुश होऊन गेला पाहिजे यासाठी त्यांनी प्रत्येकाचं गोड कौतुक केलं. आणि त्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य मिलिंद नाना हरगुडे, सचिन अप्पा ढोरे पाटील यांनी 2 लाख रुपयाचा धनादेश दिला. या आखाड्याचे अध्यक्ष प्रमुख कुस्ती गणेश कोंगोलीचे सोबत पाटलाची कुस्ती काय झाली, कुस्तीची सूचना भोसले सर तुम्ही द्या. तुम्ही राष्ट्रीय दर्जाचे पंच आहात आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व या महाराष्ट्राचे आहात. भला मोठा हार आणलेला आहे. शिवरामदादा व्यायामशाळा या तालमीचे मल्ल गणेशजी हरगुडे पैलवान, एकेकाचे लढवय्ये पैलवान, नॅशनल चॅम्पियन या त्रिमूर्तीला एका हारामध्ये गुंफलेला आहे. शाबास शाबास. केंद्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजितदादा कटके, नॅशनल चॅम्पियन गणेशजी हरगुडे पैलवान, ओंकार शिंदे यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाची पोच योगेश्वरी मातेच्या उत्सवानिमित्तानं घेण्यात आलेल्या मैदानामध्ये कोणीतरी मोरके असतो, सर्व गाव त्यांना पाठबळ देत आहे, सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून हा भला मोठा कार्यक्रम होत असतो, एखादा निमित्त असतो. भगवान श्रीकृष्ण असंच करायचे, भेंड्याला घ्यायचे, सुधारण्याला घ्यायचे, वाकड्याला घ्यायचे, त्याचा भाकरीचा काला यमुनीच्या काठी करायचे, तो प्रसाद सर्वांना वाटायचे. ते काम या मोरक्या माणसाने केलेलं आहे. त्यांचा सन्मान म्हणजे अख्ख्या गावाचा सन्मान. सुबोध गणेश माती घ्या. कुस्ती अतिशय चांगले, हे दोघे कुठं जायला तर थांबतच नाही. महाराष्ट्राला कुस्ती सोडायची नाही. कुस्ती मग आपण मागाशी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरती पहिलवानांना ऐकायला लागेल. तिला शैलेश शेळके उपमहाराष्ट्र केसरी 2019 आणि 2018 चे महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्राच्या कुस्ती चंद्रातला बाहुबली पैलवान भालारपी शेख अशी कुस्ती लागलेली आहे. लातूरचा शैलेश आणि सोलापूरचा खडकीचा भालारपी. किराणा दुकान चालवून हाडाच्या कार्य करून रक्ताचं पाणी करून बापानं पैलवान करून दाखवलं या बालारपीला. ज्यावेळा बालारपी 100 रुपयाला लढत होता तेव्हापासून मी कुस्ती कॉमेंट्रीत आहे. आज बालारपीनं या लाल मातीनं सर्व काय अलबेल केलं. जीवनभर आरामात बसून खाईल एवढी संपत्ती या लाल मातीनं दिली. लाल माती माणसाला फार मोठं करते. तिथं फक्त प्रामाणिकपणा पाहिजे. आलमबाई शेख त्याच्या बापाचं कौतुक आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ता, ऐशी कळवळण्याची जात कळी लाभाविन प्रीत. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, अ गुड फादर बेटर दॅन 100 टीचर्स. 100 टीचर पेक्षा सचिनप्पा बाप हे योगदान देतो. मुलाला काय करायचं आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतो माझ्याकडे कुपोषित बाळ काढून द्या, निखिल मानेसारखा असू द्या, त्याला सुद्धा मी कलेक्टर करून दाखवतो. कोणाच्या पोटी कोण जन्माला काय सांगता येत नाही. आला आला लंबेलेस का घोडा माऊली कोकाटी आला. शबास. कसा आहे लाल भडक गाजरासारखं करा की टाळ्या. प्रेम आला की कसं तेज आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील आदरणीय बाबासाहेब चोरगे आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान होतोय. सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचंय. काय भगवंतानं घडवले माऊलीला. ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले इसवी सन 1264च्या दशकामध्ये. या ज्ञानेश्वर माऊलीनं वयाच्या 16व्या वर्षी 9000 हो 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 काकीत हात घातलेला शैलेश पैलवान गर 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 पैलवान माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी हनुमान आखाडा विरुद्ध पैलवान गणेश जगताप पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल ही 1,35,000 रुपयाचा इनाम या ठिकाणी देण्यात येतोय. तो इनाम या ठिकाणी केसनगावचे दानशूर व्यक्तिमत्व आमचे वडील चंद्रकांत दत्तात्रय हरगुळे पाटील आणि माजी सरपंच तुकाराम अप्पा सीताराम जाधव, माजी सरपंच विश्वनाथ बापू निवृत्ती हरगुळे आणि केसनगावचे भूषण आदरणीय DYSP सुदामराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे उद्योजक दत्तात्रय ज्ञानोबा ढोरे पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही कुस्ती देण्यात येते. त्याचप्रमाणे उद्योजक संदीप काळूराम हरगुळे यांनाही विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचे. त्याचप्रमाणे पैलवान रामदास ज्ञानेश्वर हरगुळे, पैलवान रामदास नारायण हरगुळे पाटील याही मान्यवरांना विनंती करतो कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचे. पैलवान माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी हनुमान आखाडा विरुद्ध पैलवान गणेश जगताप पुणे महापौर केसरी ही कुस्ती लावण्यासाठी आदरणीय आमचे वडील चंद्रकांत दत्तात्रय हरगुळे पाटील, माजी सरपंच तुकाराम अप्पा जाधव, माजी सरपंच विश्वनाथ बापू हरगुळे, आदरणीय आमचे मार्गदर्शक DYSP सुदामराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे केसनगाव गावातील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय दत्तात्रय ज्ञानोबा ढोरे पाटील, त्याचप्रमाणे उद्योजक संदीप काळूराम हरगुळे आणि उद्योजक या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी केलेलं आहे ते आमचे बंधू रामदास नारायण हरगुळे पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा 1,35,000 इनाम या कुस्तीसाठी ठेवण्यात आलेला आहे. चला पैलवान गणेश जगताप पुणे महापौर केसरी आपण आखाड्यात चला. बालारपी शेख पैलवाननं कब्जा घेतलेला आहे. गणेश जगताप चला चालू वर्षी धाराशिवचं अधिवेशन ज्या पैलवाननं गाजवलं माती विभागामध्ये ओ बालारपी शेख संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा खरी विजय झाला. हनुमान आखाडा पुणे वस्ताद गणेश धांगडचा पट्टा सचिन अप्पा ढोरे पाटील आखाड्याचे अध्यक्ष यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस, गणेशजी हरगुळे पाटील यांच्यातर्फे नॅशनल चॅम्पियन यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस, संजय बैलगाडा मालक संजयराव हरगुळे पाटील यांच्याकडून बाळारफी शेख यांना 500 रुपये इनाम आलेला आहे. पैलवान कुस्ती करा. बालारपी पैलवान शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून खूप जिंकायचं आहे. पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान गणेश जगताप ही कुस्ती ज्यांनी दानशूर व्यक्तिमत्वांनी दिलेली आहे आदरणीय तुकाराम अप्पा जाधव, आदरणीय माजी सरपंच विश्वनाथ बापू हरगुळे, चंद्रकांत अण्णा हरगुळे पाटील, सुदामराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे उद्योजक दत्तात्रय ढोरे पाटील, संदीप काळूराम हरगुळे, रामदास नारायण हरगुळे यांनी या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपणला आपल्याला मदत केलेली आहे.
त्यांनाही विनंती करतो आपण आखाड्यामध्ये कुस्ती लावण्यासाठी यायचे. शबाश 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 शबाश. शबाश शबाश शबाश.